कशी बेसिक शिकायची हे बघू. हां, पहिले स्टार्टिंगला अशी न्यूट्रल करून घ्यायची. आपला तिकडून बघायचा राईट साईडचा ABC. एचा मतलब एक्सेलरेटर, बी म्हणजे ब्रेक, सी म्हणजे क्लच. त्यानंतर ब्रेकवर पाय ठेवायचा, त्यानंतर क्लच पूर्ण दाबायचा. अशी न्यूट्रल प्ले बघून घ्यायचा. इथपर्यंत प्ले असतो असा, मध्ये न्यूट्रल असते पूर्ण, पुढे गिअर असतो, मागे पण गिअर असतो, मध्ये न्यूट्रल असते. हे झाले बेसिक. आपल्याला क्लच डाव्या पायाने लेफ्टच्या पायाने दाबायचा आहे. एक्सेलरेटर राईटच्या पायाने द्यायचा आहे. एक्सेलरेटर लगेच प्रेस करायचं नाही. ज्यावेळेस आपल्याला ब्रेक दाबायचा असेल त्यावेळेस पूर्ण क्लच दाबायचा, मिररमध्ये बघायचं, लेफ्ट इंडिकेटर देऊन हळूहळू ब्रेक दाबायचा. ब्रेक दाबताना मागे मिररमध्ये व्यवस्थित बघायचं, एकदाच ब्रेक नाही दाबायचा, कमीत कमी 2-3 वेळा हळूहळू टच करत चालायचं ब्रेक. त्यानंतर आपल्याला गाडी स्टार्ट करायची आहे, तर आधी न्यूट्रल करायची. मग इथे चावी असते, ब्रेकवर पाय ठेवायचा, ब्रेकवर पाय ठेवून क्लच पूर्ण दाबायचा. हे नवीन गाड्या असतात टेक्नॉलॉजी, त्याला क्लच दाबल्याशिवाय गाडी चालू होत नाही. मग पूर्ण चावी फिरवली अशी का गाडी स्टार्ट होते. गाडी चालू झाल्यानंतर पूर्ण क्लच दाबायचा. लेफ्टला असा फक्त हलक्या हाताने असा प्रेस करायचा पूर्ण लेफ्टला, पुढे फर्स्ट गिअर. तर सेकंड गिअर घेताना असा हलकासा न्यूट्रल करायचा, लेफ्टला दाबून मागे घ्यायचा सेकंड गिअर. प्रत्येक वेळा न्यूट्रल आला पाहिजे. मग थर्डला हलकासा न्यूट्रल करायचा, एकदम सरळ रेषेत स्ट्रेट पुढं घ्यायचा. फोर्थला न्यूट्रलमधूनच सरळ स्ट्रेट यायचं, सरळ मागे, फोर्थ गिअर झाला. फिफ्थला न्यूट्रल पूर्ण राईटला प्रेस करायचा, पुढे फिफ्थ गिअर झाला. परत फिफ्थमधून रिटर्न येताना न्यूट्रल करायचा, हलकासा मागे घ्यायचा, फोर्थ गिअर झाला. थर्डला घेताना न्यूट्रल हलकासा सरळ घ्यायचा, थर्ड गिअर. सेकंड गिअर घेताना हलका न्यूट्रलमध्ये सोडायचा, लेफ्टला पूर्ण प्रेस करून लेफ्ट साईड दाबून मागे घ्यायचं, सेकंड गिअर झाला. ही न्यूट्रल झाली. आता रिव्हर्स घेताना पूर्ण राईटला असा पूर्ण प्रेस करायचा, जसा लेफ्टला फर्स्ट गिअरला प्रेस करतो तसा राईटला पूर्ण प्रेस करून मागे घ्यायचा रिव्हर्स घेण्यासाठी. आता एवढा बेसिक नॉलेज आहे, नंतर आपण परत पुढच्या याला टाकू.